निसर्गातील विविध भावभावनांचा अंतर्भाव असलेला सृजनशील आविष्कार म्हणजे कला होय। म्हणजेच या भावना व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे कला आणि असा आविष्कार जो निर्माण करतो तो खरा कलाकार। आज आपण एका अशा कलाकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या कलाकारानं नोकरी करत आपली कला देखील जोपासली आहे। पुणे शहरात सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असणारे दत्ता लांडे यांनी आपली पेन्सिल चित्र रेखाटण्याची कला जोपासली आहे आणि ती जपली देखील। लहानपणी हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना या कलेवर काम करता आलं नाही। घरात पैशाची चणचण असल्यामुळे त्यांना नोकरी करावी लागत होती, परंतु लहानपणापासून अंगी असणारी कला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि मग नोकरीच्या ठिकाणी मिळालेल्या वेळेत त्यांनी चित्र रेखाटण्याचं काम सुरू केलं। पुण्यात एका ठिकाणी सिक्युरिटी गार्डचं काम करत दत्तात्रय लांडे यांनी पेन्सिल आणि कोऱ्या कागदावर मिळेल त्या वेळेत स्केचेस काढायला सुरुवात केली। ते लहान असताना पुण्यातील शनिवार पेठमध्ये अनेक चित्रकार जुन्या इमारतींचे चित्र रेखाटण्यासाठी यायचे। यावेळी दत्ता लांडे हे त्याचं नीट निरीक्षण करायचे आणि मग त्यांना अशा रीतीनं चित्रकलेची आवड निर्माण झाली, असं त्यांनी म्हटलं। मी लहानपणापासून जे काय करत आलोय, परिस्थितीमुळे मला काहीच करता येत नव्हतं। म्हणजे या पेंटिंगपासून मला असं करिअर करण्यासाठी कोणीच प्रोत्साहन दिलं नाही। तर आजपर्यंत आता मी 14 वर्षाचं असल्यापासून हे करतोय, तर आज 49 वयाचं आहे, तर आजपर्यंत मला कुणी या बाबतीत विचारलेलं नाही। आज लहानपणापासून बघतो चित्रकार असे रस्त्याला बसून जुन्या वाड्यांचे, जुनी मंदिरं, जुनी घरं पेंटिंग करत शनिवार पेठेमध्ये यायची, शनिवार पेठेत। तर मी आवड म्हणून मी ते बघत बसायचो लहान होतो तेव्हा, कसं करतात, काय करतात, कसं नाही, तिथं बघायचो, इथं बघायचो, तिथं बघायचं, त्यांचं ड्रॉइंग बघायचं। तर मी त्यांना विचारायचो, सर तुम्हाला एक कसं जमतं? तर आवड आहे। मग तो शब्द माझ्या मनात बसला, आवड पाहिजे। तर त्यांचं पूर्ण पेंटिंग हो सर मी तिथं थांबून राहायचो। ते बरोबर ते कसं आहे, असंच काढले का, पेंट कसा दिला, सावली कुठं, ऊन कुठं, काय कुठं, हे मी रात्री झोपेत अभ्यास करायचो। आपल्याला जमल काय, जमल का, जिद्द ठेवायचो, जमल आपल्याला। ते करत 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 आज मी इथपर्यंत आलेलो। एखादी गोष्ट जर मनात ठरवली आणि त्या पद्धतीनं कामकाज केलं तर ती गोष्ट पूर्णत्वास जाते। ही कला जोपासताना इतर कुठलेही विचार येत नाही। अंगी असणारी कला माणसाला जगायला शिकवते, दुनियेकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला शिकवते, असं दत्ता यांनी म्हटलंय। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।